राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत आणि युवा नेते निशांत भगत यांच्या नेतृत्वाखाली सालाबादप्रमाणे यावर्षी देखील जुईनगर प्रभाग क्रमांक 78 मधील महिलांसाठी माजी नगरसेविका रुपाली निशांत भगत यांच्या वतीने हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता। हळदी कुंकू समारंभ माता भगिनींच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय। महिलांनी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करावा, त्यांच्यात विचारांची देवाणघेवाण व्हावी आणि परस्परांमधील नात्यांचे बंध अधिक घट्ट व्हावे या हेतूने गेल्या अनेक वर्षांपासून भगत लोकप्रतिनिधींच्या पुढाकारातून आपला प्रभाग, आपला परिवार या भावनेतून हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ आदींचं आयोजन देखील करण्यात आल्याचं पाहायला मिळालं। यावेळी आयोजित करण्यात आलेले खेळ आणि सांस्कृतिक उपक्रमांचा मोठ्या संख्येनं उपस्थित महिलांनी मनापासून आनंद लुटला। आजच्या काळात महिलांची सुरक्षा ही एक महत्त्वाची बाब आहे। मागील काही वर्षांपासून महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय, ज्यात कधी महिलांवर लैंगिक अत्याचार, बलात्कार आणि घरगुती छळ, प्रेम प्रकरणात हत्या अशा विविध घटना ऐकायला मिळतात। त्यामुळे अशा भयंकर घटनांपासून महिलांचं संरक्षण करण्यासाठी काही विशिष्ट गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे। त्यासाठी महिलांवरील हिंसाचाराविरोधात जनजागृती निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन देखील महिलांना करण्यात आलंय। कार्यक्रमाच्या आयोजिका माजी नगरसेविका रुपाली निशांत भगत यांनी सदर कार्यक्रमाच्या आयोजनामागील आपली भूमिका स्पष्ट केली आहे। प्रभाग क्रमांक 78 आपल्या परिवाराच्या वतीने आज दरवर्षीप्रमाणे हळदी कुंकू आपण आयोजित केलेला आहे। तर महिलांनी खूप मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवून मोठा प्रतिसाद दिलेला आहे। हा एक हळदी कुंकू नसून हा एक गेट टुगेदर म्हणून आपण साजरा करतो। महिला या आपली घरातली कामं आवरून स्वतःचा मी टाइम जो असतो तो स्पेंड करण्यासाठी इथे आलेल्या असतात। माझ्या प्रभागातील महिला खूप सपोर्टिव्ह आहे। मी जेव्हा कॉल करते तेव्हा काहीही कारण न देता त्या एका मिनिटात म्हणजे हजर होतात आणि आपण जे सांगू ते आपल्या एका इशाऱ्यावर, एका शब्दावरती आपल्या त्या असतात। पुढे त्यांनी महिलांवरील हिंसाचारासंदर्भातील वाढते चिंताजनक प्रमाण पाहता महिला सुरक्षा जनजागृती अभियान आयोजित करणं ही काळाची गरज असल्याचं मत व्यक्त केलंय। रोजच्या जीवनामध्ये आपल्या कानावर रोजच बलात्कारासारख्या घटना, त्यानंतर अपहरणासारख्या घटना, त्यानंतर महिलाची छेडछाडबद्दल घटना आपल्या कानावर येत असतात। त्याबद्दल कशी सुरक्षा, संरक्षण, महिलांनी स्वतः संरक्षण कसं केलं पाहिजे याबद्दल आपण जनजागृती केलेली आहे। महिलांना महिला सुरक्षेच्या बाबतीत काही माहिती देखील दिलेली आहे। महिला स्वतःचं संरक्षण कसं करू शकते याबद्दल काही हेल्पलाईन्स आहेत त्या आपण महिलांना सांगितलेल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।